किती राबतोस आमच्यासाठी, किती करतोयस, पण आमच्यासाठी इतकं सगळं करताना स्वतःलाही जपत जा. काय झालं, हसतोस का? मला ना कधी कधी तुझं आश्चर्य वाटतं काकू. इतकं सगळं सोसल्यानंतर सुद्धा तुझ्या मनामध्ये इतकं प्रेम कसं काय येऊ शकतं? आई आपल्या मुलांवर प्रेम करणारच ना. मी आई हे रे, आणि मला 4 मुलं आहेत, आणि तू सगळ्यात मोठा आहेस आणि सगळ्यात लाडका. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी तरी माझ्या पोटी जन्म घेशील ना. सॉरी सॉरी, तुला मी म्हणलं रडू नको आणि मीच रडायला लागलो. कधी कधी असं वाटतं ना काकू की तुझ्या या प्रेमाला पात्र नाहीये मी. आदिराच्या या सगळ्या वागण्याला कुठेतरी मी जबाबदार आहे असं वाटतं मला. कदाचित काका असते ना ती याची एवढी हट्टी नसती झाली. या असं प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला त्रास नसता करून घेतला, थोडीशी समजूतदार झाली असती. आणि आज काकाही जगात नाही येत ना, त्याला मीच कारणीभूत आहे. अरे नशीब आहे आपलं, नशिबापुढे कोणाचं काय चालतंय. आणि तू स्वतःला कशाला दोषी ठरवतोयस? हे बघ, आपण फक्त निमित्त ठरतोय. मी कधीच तुला दोष दिला नाही आणि देणारही नाही, कारण भूतकाळात जे काही झालं तुझा काय दोष आहे? तुझं मन किती साफ आहे ना, मला माहितीये. थँक्यू काकू. तुझं हे इतकंसं बोलणं पण माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि डोंट वरी, सगळं ठीक होईल, मी करेन. बरं चल, उशीर झालाय, तू पण थोडासा आराम कर. आदिरापाशी मी आहे. मॅरेज इज ओव्हर. आदिरा, जगात ही गोष्ट पहिल्यांदा घडते का? भांडणं वादावादी होतात ना, सासवा सुनांमध्ये तर होतच असतात सगळीकडे. पण सासूशी भांडण झालं हा माझा प्रॉब्लेमच नाही बिनतात आता. रोहन माझ्या बाजूने उभा राहते हा माझा प्रॉब्लेम आहे. सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात, आणि यावेळी तर त्याने पूर्णपणे गिव्हअप करून टाकलं. मी कधी गिव्हअप केलाय? पण ठीक आहे, त्याला मी नकोय ना त्याच्या आयुष्यात, म्हणूनच त्याने नोटीस पाठवली. मी नकोय तर ठीक आहे ना, मला त्याच्यावरती जबरदस्तीच नाही करायची. मला पण हे आय वॉन्ट टू एंड दिस मॅरेज, दॅट्स इट. आय वॉन्ट टू एंड दिस मॅरेज. डन, डन. त्याला जर मी नकोच आहे त्याच्या आयुष्यात, तर मी का फोर्स करू त्याला? आमच्या रिलेशनशिप मध्ये ना आम्ही हे सगळं वन साइडेड सुरू आहे माहिती. आणि मी आता वैतागली. मीच किती 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 प्रेम करू सांग. त्याला मी नकोच आहे म्हणूनच त्याने नोटीस पाठवली आहे. नाही, मग मला नाही राहायचंय. मला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या बरोबर नाही राहायचंय. आय जस्ट वॉन्ट टू एंड दिस, बस. तुझं लग्न ठरवताना पण तू हेच केलंस का आदिरा? आम्ही सगळे तुला परोपरीने समजावत होतो, पण तरी सुद्धा तू काही केलीस, निर्णय घेतलास त्याच्याशी लग्न करायचा, असंच काही पण आम्ही सपोर्ट केलं तुला. तुझी इच्छा पूर्ण केली, सगळ्या गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे केल्या, आणि आताही तू तेच करतेस. घाईघाईनेच हा निर्णय घेतेस. जरा मॅच्युरिटी दाखव. असा कुठलाही निर्णय घाईघाईने घ्यायचा नसतो आदिरा. मुळात रोहननी तुझ्याशी कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन न करता डायरेक्टली तुला अशी डिवोर्सची नोटीस पाठवली. मलाही आवडलं नाहीये, मलाही तितकाच राग आलाय त्याचा. आयुष्यात पहिल्यांदा माणूस ओळखण्यात मी चूक केली असं वाटायला लागलं मला. पण रोहनशी बोलल्याशिवाय, त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टींची उत्तरं जाणून घेतल्याशिवाय आपण काहीही करायचं नाही. ओके? हे देवा, आज मी जे काही करण्याचा प्रयत्न करते त्यात मला यश मिळू दे. त्याने रोहन आणि अधिराचा संसार वाचणार आहे आणि खोट्या माणसांचा खोटेपणा उघड होणार आहे. तू हेच शिकवतोस ना, खरेपणा, चांगुलपणा. पण त्याचा जर विजय व्हायचा असेल तर आज माझ्या प्रयत्नांना यश दे, कारण ते गरजेचं आहे. मागच्या वेळी पुरावा असून सुद्धा मी खोटी ठरले, पण यावेळी नाही. यावेळी यातलं काहीच करणार नाही मी. बाबा म्हणतायत ते अगदी बरोबर आहे.
सगळे प्रश्न एकत्र खरंच सोडवू नयेत. विचारपूर्वक शांतपणे आणि टप्प्याटप्प्याने एक एक उत्तरं मिळवावी. आज इथे पहिला प्रश्न सोडवायला आली आहे मी. अधीर आणि रोहनचं भांडण मिटवणं. मला यश दे देवा. माझ्या पाठीशी उभा राहा. आई तुला खरंच वाटते आधीरा येईल? अर्थात येईल. टेन्शन आलंय का तुला? नको काळजी करूस. आज आपण सगळे मुद्दे नीट पद्धतशीर बोलूया. सगळ्या शंकांचं निरसन करूया त्यांच्या आणि सॉल्व्ह करूया गोष्टी. शेवटी तू अधीराने आनंदात राहावत, समाधानात नांदावत हीच इच्छा आहे रे माझी आणि राजवाड्यांची सुद्धा. पण नाही, मला खरंच खूप लाज वाटते ग. या सगळ्यात ना माझी सुद्धा चूक आहे आणि मी गाफील राहिलो. अगं माझ्या पाठीमागे इतकं काय चालू होतं ना याची खरंच आयडिया नव्हती मला. म्हणूनच रोहन कम्युनिकेशन गरजेचं असतं. तीच तर ना ताई, मी जर वेळेवर बोललो असतो ना तर कदाचित गोष्टी एवढ्या चिघळल्या नसत्या. हरकत नाही. आता लक्षात आलंय ना तुला नवरा बायकोमध्ये बोलणं किती गरजेचं असतं. होईल सगळं नीट. अगं आमचं नातं तर तुटलं नसेल ना? वेडा आहेस का? असं असेल ना तर मला आयुष्यभर रिग्रेट राहील ताई. देवासमोर उभायचं असं काहीतरी बोलूच नकोस. आणि हो थोडी डॅमेजेस झाली आहेत पण ती दुरुस्त करण्यासाठीच आपण भेटतोय ना. हो. आणि वेळेत करतोय त्यामुळे नको काळजी करूस. सगळं नीट होणार आहे. चल.